नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या ह्या विशेष भागामध्ये आपण शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. आजच्या भागाला मी विशेष भाग असं म्हटलंय कारण 6 जून 2022 रोजी आपण शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन व्हिडिओ सिरीज चालू केली, ज्याला आपण नाव दिलंय दैनंदिन विश्लेषण. आणि ह्याच दैनंदिन विश्लेषण या व्हिडिओ सिरीजचा आजचा 400वा भाग मी तुमच्या पुढे सादर करतोय. अर्थात हे 400 भाग जे आपल्या पुढे उपलब्ध झाले, ह्या सगळ्याचं श्रेय खरं म्हणजे आपल्या सर्वांनाच आहे. कारण आपण ही व्हिडिओ सिरीज चालू झाल्यापासून त्याला जो अतिशय चांगला असा प्रतिसाद दिलात, अर्थात प्रतिसाद हा लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंटच्या स्वरूपात असतो. त्यामुळे त्या प्रतिसादामुळेच मला जी प्रेरणा मिळाली, त्यामुळेच आपण हे 400 भाग पूर्ण करू शकलो. त्यामुळे ह्या 400 भाग पूर्ण झाल्याचं संपूर्ण श्रेय आपल्यालाच आहे. आणि ह्या 400 भाग पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ उद्या आपण एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ देखील अवश्य बघा. मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज निफ्टी, बँक निफ्टी आणि स्टॉकमध्ये मंथली एक्सपायरी होती. आणि मी 2 दिवसापूर्वीच व्हिडिओ करत असताना सांगितलेलं होतं की आता आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग येणार आहे. मार्केटमध्ये तेजी खूप चांगली झालेली आहे, एकदा प्रॉफिट बुकिंग येणार आहे. आता ज्या वेळेला आपण अशा सर्व गोष्टींचं विश्लेषण करतो किंवा अशी एखादी गोष्ट होऊ शकते अशी शक्यता सांगतो, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा की एक्झॅक्ट लेव्हल आपल्याला सांगणं अवघड असतं. कारण लेव्हलसाठी जो काही आपण डेटा बघत असतो तो रोजच्या रोज बदलत असतो. मला त्यावेळेला असं वाटत होतं की साधारणपणे 44,000 पासून 44,200च्या आसपास कुठेतरी आपल्याला रेझिस्टन्स घेतला जाईल आणि प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल. मात्र आपल्याला माहिती आहे की त्यानंतर एक अतिशय मोठी अशी तेजी आपल्याला काल बघायला मिळाली. आणि आज त्यामुळे काय झालं, 44,800च्या आसपास आपल्याला रेझिस्टन्स घेतला गेला आणि तुम्ही बघू शकता की एक खूप मोठं असं प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळालं. 44,800च्या जवळपास गेल्यानंतर आपण तिथपासून जवळजवळ 44,250 पर्यंत खाली आलो. तर हे एवढं मोठं प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळालं होतं आणि आपण ते आधीच सांगितलेलं होतं की एकदा एवढी तेजी झाली आणि एक्सपायरी आहे म्हटल्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग अवश्य याच्यामध्ये येणार आहे. तर ते आज आपल्याला इथे बघायला मिळालं. आता हे 44,800 ही लेवल कशी काय आली, तर ते सुद्धा आपण बघूया की तिथेच का रेझिस्टन्स घेतला गेला. तर त्याच्यासाठी मी काय करतोय, बँक निफ्टीचं डेली चार्ट काढूया आणि त्याच्यामध्ये थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही जर बघितलं तर ह्यापूर्वी सुद्धा आपल्याला साधारण इथे लक्षात येईल, साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये 11 तारखेला किंवा त्यानंतर 12 तारखेला किंवा त्याच्या आधी तुम्ही इथे बघितलं तर 28 सप्टेंबरला, 29 सप्टेंबरला, त्याच्या आधी इथे बघितलं तर 26 सप्टेंबरला आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे 44,800च्या आसपास, म्हणजे 44,800 ची लेवल मी इथे दाखवतोय तुम्हाला. ही 44,800 ची लेवल आहे. तुम्हाला ह्या जवळ गेल्यानंतर रेझिस्टन्स फेस केला गेलाय हे दिसतंय. पूर्वी सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल 44,800 ला रेझिस्टन्स फेस केला गेला होता. मी थोडंसं झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चित्र लक्षात येईल. तर 44,800च्या आसपास आपल्याला एक रेझिस्टन्स होताच आणि तोच आज आपल्याला इथे बघायला एक्सपायरीच्या निमित्तानं बघायला मिळाला. इथे बघा, इथे तुमच्या लक्षात येईल कायम ह्या लेवललाच रेझिस्टन्स फेस करत होता. कायम लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या लेवलला खूप वेळा रेझिस्टन्स फेस केलेला असतो, पुन्हा जेव्हा आपण तिथपर्यंत येतो एकदा त्याला रिस्पेक्ट केला जातो. याचा अर्थ दरवेळेला जसं खाली आलंय तसं जाता येईल का, हे समजायला आपल्याला काही काळ अजून लागणार आहे. आता काय होईल, एकदा त्याला रिस्पेक्ट केलाय, आता उद्या कशा पद्धतीनं
डिसेंबर सिरीज चालू होतीये हे बघू आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होतीये. आज आपण बघितलं जरी रेड कॅन्डल तयार झाली असली तरी सुद्धा ही आपल्याला एक प्रकारे हॅमर तयार झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये खाली गेलं होतं आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला बाउन्स सुद्धा बघायला मिळालंय. तर त्याच्यामुळे काय होईल, उद्या आता आपल्याला ह्याचा हाय ब्रेक होतो म्हणजे 44,800च्या वर आपण जातो आणि टिकतो का, की आपल्याला खाली येत असताना 44,500 किंवा 44,250 याच्या खाली येतो, हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. तर तेच आता आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर समजून घेऊया. तर त्यासाठी मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये हा चार्ट ओपन करतोय, थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करूया म्हणजे आपल्याला हा चार्ट व्यवस्थित समजून घेता येईल. ओके. तर आता इथे मी झूम लेवल ऍडजस्ट केली आहे. आता आपल्याला शुक्रवारी काय होऊ शकतं, तर शुक्रवारसाठी आपल्याला दोन लेवल इम्पॉर्टंट असणार आहेत. वरच्या बाजूला बघायला गेलात तर आपल्याला ही लेवल इम्पॉर्टंट आहे. कोणती आहे? 44,586. आपण ही लेवल कोणती आहे असं समजलोय? 44,600 ची. खालच्या बाजूला आपण ही लेवल, इथे आपल्याला लक्षात येईल की ही लेवल आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ही कोणती आहे? तर 44,354 ची. त्यामुळे खालच्या बाजूला आपण कोणती लेवल घेणार आहे? राऊंड फिगर 44,350. वर घेणार आहे 44,600. तर 44,350 आणि 44,600 250 पॉईंटचा डिफरन्स असल्यामुळे आपण 44,466च्या आसपास एक सेंट्रल लाईन सुद्धा काढलेली आहे. आता काय होऊ शकतं, जर वरच्या बाजूला ह्या एरियामध्ये मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये ओपनिंग आलं आणि जर समजा वर जात असताना 44,600च्या वर टिकत असेल तर मग काय होऊ शकतं, 44,700, 44,800 आणि 44,800 ब्रेक झालं तर अगदी 44,900 पर्यंत आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकतो. अर्थात इथे ओपन होऊन वर जात असेल तर समजा इथे कुठेतरी ओपन झालं, ह्या झोन मध्ये ओपन झालं आणि समजा खाली जात असेल तर मार्केटमध्ये काय होईल, वरच्या बाजूला रेजिस्टन्स तयार होणार, खालच्या बाजूला ऑलरेडी सपोर्ट आहे. त्यामुळे इथे ओपन झालं आणि खाली येत असेल तर मार्केटमध्ये आपल्याला व्होलाटाईल मार्केट बघायला मिळू शकतं. कारण वर रेजिस्टन्स, खाली सपोर्ट आणि दोन मध्ये अडकलेलं आपल्याला बँक निफ्टी बघायला मिळू शकतं. मग दुपारच्या सत्रात ज्या दिशेनं वरच्या किंवा खालच्या ब्रेकआउट येईल त्यानुसार आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते. समजा या खालच्या सेगमेंटमध्ये मार्केट ओपन झालं, ह्या सेगमेंटमध्ये ओपन झालं, बरोबर, तर काय होऊ शकतं, इथून खाली जात असेल आणि 44,350 ही लेवल जर ब्रेक करत असेल तर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं. कारण काय झालंय, इथून जे प्रॉफिट बुकिंग आलंय त्यानंतर साधारणपणे ह्या आसपास आपल्याला कायम रेजिस्टन्सच फेस झालेला लक्षात येतोय आणि ह्या आसपास आपल्याला साधारण सपोर्ट मिळालेला आहे. त्यामुळे घेत असताना मी काय केलं, ही लेवल धरली आहे कारण आपल्याला थोडंसं मार्केटमध्ये सेलिंग होणार असेल तर ते फास्ट होतं आणि मग अशा वेळेला आपल्याला थोडंसं आधीच कळलं पाहिजे म्हणून 44,350 ची लेवल घेतली आहे. 44,250 घेतली असती तर कदाचित काय होईल, इथून इथे येईपर्यंत एक मोठी लेवल किंवा एक मोठी मुवमेंट आपल्याकडनं स्किप होऊ शकते. जर 44,350 च्या खाली टिकत असेल, ब्रेकआउट येत असेल तर मग 44,250, 44,150 आणि 44,050 अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. हे झालं इथे ओपन होऊन खाली येत असेल. इथे ओपन होऊन वर जात असेल तर मगाशी जसं बघितलं, वर ओपन होऊन खाली येत असेल तर खालच्या बाजूला सपोर्ट आहेच, वरच्या बाजूला मग रेजिस्टन्स तयार होणार आणि मग सकाळच्या सत्रात व्होलाटाईल मार्केट बघायला मिळू शकतं. आता हे झालं, ह्या एरियात ओपन झालं तर काय होईल, ह्या एरियात ओपन झालं तर काय होईल, गॅपअप ओपन झालं, 44,600च्या वरच ओपन झालं तर मग काय होऊ शकतं, तर मग आपल्याला दोन शक्यता असतात. वर ओपन झाल्यानंतर जर प्रॉफिट बुकिंग येणार असेल तर आपल्याला वर ओपन होऊन इथे कुठेही ओपन झालं तर इथून थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि आदल्या दिवशी जिथे क्लोजिंग झालंय म्हणजे आज जिथे क्लोजिंग झालंय ह्या एरियात कुठेतरी सपोर्ट घेऊन मग काय प्राइस ऍक्शन होतीये, मग खाली जातंय का वर जातंय याच्यावर प्राइस ऍक्शनवर मग अवलंबून असणार. गॅपअप ओपन होऊन वर जायला लागलं तर 44,800 पर्यंत तर आपण नक्कीच टार्गेट ठेवू शकतो आणि तिथे काय प्राइस ऍक्शन होतीये ते बघून मग पुढचं टार्गेट ठेवायला लागेल. तर माझ्या मते बँक निफ्टीमध्ये काय ओपन झालं, कसं ओपन झालं, तर कुठपर्यंत जाऊ शकतं, या सर्व गोष्टी आपण
व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण जाऊया आणि निफ्टीचा चार्ट समजून घेऊया. तर आज बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये निफ्टीमध्ये तेवढं सेलिंग बघायला मिळालं नाही आणि सेलिंग बघायला मिळालं, मात्र त्यानंतर रिकव्हरी देखील बघायला मिळाली. तुम्ही इथे बघू शकता की आज जिथे ओपन झालं आणि जो पहिल्या 15 मिनिटाचा हाय आपण बनवला होता, शेवटी शेवटी तो हाय ब्रेक सुद्धा झाला होता, असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे जेवढं काही सेलिंग झालं ते आपल्याला हळूहळू आपण बघितलं तर रिकव्हरी होताना आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे निफ्टीमध्ये आपल्याला तेवढीचं सेलिंग दिसलं नाही. सुरुवातीला बघायला मिळालं, मात्र रिकव्हरीमुळे त्या सेलिंगचा इफेक्ट निघून गेला. आता निफ्टीमध्ये जर आपल्याला उद्याचं विश्लेषण करायचं असेल तर थोडंसं आपण लेवल ॲडजस्ट करून घेऊया. आता इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की वरच्या बाजूला मी ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली आहे. ही कोणती आहे? 20,158 ची. 20,150 ची आपण समजणार आहे राऊंड फिगर. खालची लेवल आहे 20,056 ची आहे. म्हणजे खालच्या बाजूला 20,050 आणि वरच्या बाजूला 20,150 अशा दोन इम्पॉर्टंट लेवल निफ्टीमध्ये येतील. 100चा फरक असल्यामुळे आपण एक सेंटर लाईन सुद्धा इथे घेतलेली आहे. काय होऊ शकतं? मगाच सारखंच लक्षात ठेवा. कुठे ओपन होतंय? वर ओपन होऊन समजा वरच जात असेल, 20,150च्या वर टिकत असेल, तर मग 20,200, 20,250 आणि 20,300 ही टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. वर ओपन होऊन खाली येत असेल तर सकाळच्या सत्रात थोडं वोलाटाईल होईल आणि मग जशी प्राइस ऍक्शन होईल त्यानुसार आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते. गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली जात असेल आणि 20,050 ची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर मग काय होऊ शकतं आपल्याला? 20,000, 19,950, 19,900 अशी तीन लेवल खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात. आता आपल्याला काय झालंय, उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याच्यासाठी आपल्याला ठोकताळे तयार झालेले आहेत. त्यानुसार आपण उद्या मार्केटमध्ये मुवमेंट होतीये का याचं विश्लेषण नक्कीच करू शकतो. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण काय करणार आहोत, उरलेले जे इंडेक्स आहेत दोन, फिन निफ्टी आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, याचं मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या विश्लेषणासाठी याचा वापर करू शकता. तर हे झाला फिन निफ्टीचा चार्ट. ह्या व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट झाली हे विश्लेषण तुम्ही स्वतः देखील करू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या पुढच्या आणि शेवटच्या इंडेक्सचं मी तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दाखवतोय. याचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊन विश्लेषणासाठी, उद्याच्या मुवमेंटच्या विश्लेषणासाठी वापर करू शकता. तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय. आता इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा स्टॉकचं विश्लेषण करत असताना डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करतो. तर मी टाइम फ्रेम डेली सेट केलेली आहे आणि मी काल ज्या स्टॉकचं विश्लेषण केलेलं होतं त्याचाच आज थोडासा फॉलोअप घेणार आहे. याचं कारण आपल्याला आता उद्यापासून डिसेंबर सिरीज चालू होतीये. मी जनरली जे सगळे स्टॉक सांगतो हे सगळे स्टॉक हे डेरिव्हेटिव्ह मार्केटमधले स्टॉक असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये कशा प्रकारे रोल ओव्हर डेटा होतोय, कशा पोझिशन्स कॅरी फॉरवर्ड होत आहेत, हे सगळं बघून आपल्याला विश्लेषण करायला लागतं. तर ते पुढच्या आठवड्यापासून आपण फ्रेश स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. आज आपण बघणार आहोत की आपण काल सांगितलेल्या स्टॉकमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळाल्या. आता सगळ्यात पहिला स्टॉक आपण जो घेऊया तो आहे आयबुल हाऊसिंग फायनान्स. आयबुल हाऊसिंग फायनान्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ही एक अशी ट्रेंड लाईन आपल्याला तयार झालेली आहे आणि आपल्याला ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ आपण आलेलो आहोत. ब्रेकआउट मिळू शकतो. ब्रेकआउट अतिशय चांगला बघायला मिळाला आणि तुम्ही बघू शकता की खूप चांगलं आपल्याला वरच्या दिशेनं हाय देखील बनलेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की वर जाताना आपल्याला टार्गेट कशी ठेवायची आहे. तर वर जाताना आपल्याला हे टार्गेट ठेवू शकतो आपण पहिलं, हे टार्गेट जे आहे हे दुसरं ठेवू शकतो. तुम्ही बघू शकता की ही दोन्ही जे स्विंग हाय बनलेले होते त्या दोन्ही स्विंग हायला आज आपण टच केलं. म्हणजे जर आपण वर जात असताना टार्गेट ठेवलं असतं हे पहिलं आणि हे दुसरं, तर आपल्याला सहजगत्या ते टार्गेट अचीव झाली असती. तर हे झालं आयबुल हाऊसिंग फायनान्स मध्ये काल ब्रेकआउट साठी दिलेला होता त्या स्टॉकमध्ये आज अतिशय चांगला ब्रेकआउट आला आणि दोन्ही टार्गेट आपल्याला बघायला मिळाले. आता आपण पुढचा स्टॉक बघणार आहे. पुढचा स्टॉक जो आहे तो आहे LIC हाऊसिंग फायनान्स. LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये सुद्धा तुम्ही
इथे बघू शकता 2 महिने आपल्याला ही लेवल जी आहे ही रेझिस्टन्स म्हणून काम करत होती. ही लेवल कोणती होती? 481 ची होती. आणि आपल्याला हा काल अशा प्रकारे एवढा मोठी मुवमेंट झाल्यानंतर हा आता ब्रेकआउट साठी तयार झालेला होता. तुम्ही बघू शकता ह्या स्टॉक मध्ये सुद्धा अतिशय चांगलं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालंय. म्हणजे जे दोन्ही स्टॉक आपण काल पहिले दिलेले होते या दोन्ही स्टॉक मध्ये खूप चांगलं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर तिसरा जो स्टॉक होता काल आपण दिलेला तो होता मनप्पुरम फायनान्स. मनप्पुरम फायनान्स मध्ये सुद्धा आपल्याला दोन इथे महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा की ही एक लेवल आहे जी आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करते. त्यानंतर इथे आपल्याला जात असताना नोव्हेंबरमध्ये आपण इथे ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला, पण हा ब्रेकआउट फेल गेला. आपण खाली आलो किंवा आपण असं म्हणू शकतो की लेवल टेस्ट करायला खाली आलो आणि आता एन शेप बनवून वर चाललोय. अशा वेळेला आपल्याला ह्या लेवलचा ब्रेकआउट येणं अपेक्षित होतं. आज त्या लेवलचा आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ब्रेकआउटसाठी हा स्टॉक शॉर्टलिस्ट केलेला होता आणि ह्याच्यामध्ये सुद्धा चांगली ब्रेकआउटची मुवमेंट आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्यानंतर शेवटचा स्टॉक होता जो होता आरती इंडस्ट्रीज. आरती इंडस्ट्रीज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वरच्या बाजूला आपल्याला दोन रेझिस्टन्स लेवल आहेत. एक ही मोठी लेवल आहे आणि ही एक छोटी लेवल आहे. ह्या दोन लेवलचं महत्व काय आहे ते कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आज तुम्ही बघू शकता की त्या दोन लेवलला रेझिस्टन्स घेऊन आपण खाली आलेलो आहोत. ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर पद्धतीनं ब्रेकआउट मिळाला नाही. म्हणजे ह्या दोन टार्गेट लेवल पर्यंत आपण पोहोचलो, पण याच्यावर ब्रेकआउट जो यायला पाहिजे होता तो आला नाही. कारण इथे आपल्याला दोन लेवल रेझिस्टन्स लेवल अगदी जवळ जवळ होत्या. तुम्ही बघू शकता तिथपर्यंत पोहोचून आपण खाली आलो. आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं? इथे तुम्ही जर बघितलं तर एक शूटिंग स्टार कॅन्डल आपल्याला तयार झालेली दिसतेय. जर समजा आजचा लो उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला तर एकदा सेलिंग बघायला मिळू शकतं. तसं झालं नाही, समजा हा लो ब्रेक झालाच नाही आणि उद्या गॅप अप ओपन होऊन पुन्हा मार्केटमध्ये आपल्याला अशा प्रकारची काहीतरी कॅन्डल बघायला मिळाली, तर मग येणाऱ्या काळामध्ये इथनं ब्रेकआउट होऊन आपण आणखीन वर जाऊ शकतो. मग आपल्याला काय म्हणता येईल की आपण इथपर्यंत गेलो, लेवल टेस्ट करायला खाली आलो आणि पुन्हा वर चाललोय. अशा प्रकारचं मुवमेंट एन टाईपचा जो पॅटर्न आहे तो आपल्याला आरती इंडस्ट्रीज मध्ये बघायला मिळू शकतो. हे झाले 4 स्टॉक जे आपण काल बघितले होते. आता आज एक नवीन स्टॉक तुम्हाला फक्त दाखवतोय जो आता ब्रेकआउटला तयार आहे. आज त्यानं ब्रेकआउट द्यायचा थोडासा प्रयत्न केला, मात्र ह्या लेवलच्या खाली येऊनच क्लोजिंग दिलेलं आहे. इथे सुद्धा लक्षात ठेवा ही सुद्धा एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि ही सुद्धा एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि ह्याच्यामध्ये आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. आजपर्यंत इथे रेझिस्टन्स झोन मध्ये जाऊन आपण खाली आलेलो होतो. त्याच्यापूर्वी इथनच खाली आलेलो होतो. इथे बघितलं तर ह्या लेवलला जाऊन खाली आलेलो होतो. म्हणजे हा झोन आपल्याला ह्या दोन लेवल रेझिस्टन्स लेवल आहेत. आज त्या तोडायचा प्रयत्न केलाय. उद्या कदाचित काय होईल? उद्या आपल्याला एखादी छोटीशी कॅन्डल इथे इनसाइड कॅन्डल अशी बघायला मिळू शकते आणि मग त्यानंतर वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं जाणार. आता हा ब्रेकआउट सस्टेन झाला तर वरच्या दिशेनं, मगाशी जसं आरती इंडस्ट्रीज मध्ये बघितलं खालच्या दिशेनं शूटिंग स्टार बनली, त्याचा लो ब्रेक झाला तर हा मग ब्रेकआउट फेल्युअर. असं दोन्ही बाजूनं खूप चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. विश्लेषण कसं करायचं असतं ब्रेकआउटचं ह्याच्यासाठी ह्या स्टॉकवर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवू शकता. तर हे झालं स्टॉकचं विश्लेषण. आतापर्यंत आपण इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण केलं. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट अवश्य टाईप करून लिहा. कारण तुमची लाईक आणि चांगल्या कमेंट ह्याच माझ्यासाठी प्रेरणा असतात, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्याचसोबत आजचा हा 400वा विशेष भाग आहे. ह्याचं आपल्याला एक स्पेशल व्हिडिओ उद्या तुमच्यासाठी मी उपलब्ध करून देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज प्रसिद्ध होणारे हे दैनंदिन विश्लेषणाचे व्हिडिओ अपलोड केल्या केल्या विनाविलंब तुम्हाला बघायला मिळतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.